मंडळी नमस्कार। मंडळी, लोकसभा निवडणुकीत 5व्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा होता। याच टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं। या ठिकाणी अतिशय चुरशीची लढत झाली। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे महायुतीकडून, तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे हे उमेदवार होते, तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर यांची उमेदवारी होती। आणखी एका उमेदवाराने या ठिकाणी लक्ष वेधलं, ते म्हणजे अपक्ष उमेदवार रिंगणात असणारे शांतिगिरी महाराज। त्यामुळे अशा चौरंगी लढतीत मतदानानंतर काय परिस्थिती आहे, लोक काय म्हणतायत, तसंच स्थानिक पत्रकार काय म्हणतायत, याचाच आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू। महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी लवकर जाहीर केल्यानं त्यांना प्रचाराला चांगलाच वेळ मिळाला, तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारी देण्यासाठी बराच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासंदर्भात बरीच इथून चर्चाही झाली, पण बराच कालावधी लोटल्यानंतरही नाव जाहीर होत नसल्यानं अखेर भुजबळांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं। यातूनच त्यांची नाराजी लपून राहिली नाही। त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या प्रचारातही ते फारसे सक्रिय दिसले नाहीत। आता याचाच फटका महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसण्याची शक्यता आहे। प्रचार जसा जसा पुढे जात गेला तशी तशी ही लढत चौरंगी न राहता हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यातच प्रामुख्यानं झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। यात ग्रामीण विरुद्ध शहरी असाही रंग या निवडणुकीत आल्याचं बोललं जातंय। राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण कार्ड खेळलं। ते ज्या सिन्नर तालुक्यातून येतात तिथून त्यांना प्रचंड लीडची अपेक्षा होती, तसंच जवळच्या इगतपुरी मतदारसंघाकडेही त्यांचं लक्ष होतं। मतदानानंतर झालेल्या आकडेवारीवरूनही इगतपुरी आणि सिन्नर या दोन्ही मतदारसंघातच सर्वाधिक मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याचा थेट फायदा हा राजाभाऊ वाजे यांना होणार असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। राजाभाऊ जर लोकसभेत जात असतील तर आपला फायदाच आहे असा विचार करत राजाभाऊ वाजे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनीही वाजे यांना छुप सहकार्य केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। सिन्नरमध्ये मराठा आणि वंजारी समाजाची लक्षणीय संख्या आहे। महाराष्ट्रात इतर ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा ट्रेंड असला तरी आपल्या तालुक्यातील माणूस म्हणून राजाभाऊ वाजे यांच्या मागे इथून मराठा आणि वंजारी मतदारही ताकदीनं उभा राहिल्याचं दिसलं। शिवाय भुजबळ यांच्या शांत राहण्यानं माळी समाजाचं मतदानही नाशिक लोकसभा मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात राजाभाऊ वाजे यांना होण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला झालेला उशीर, तसंच त्यांच्याविषयी मतदारसंघात असलेली अँटी इन्कम्बन्सी याचाही त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। शिवाय हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या वतीनं जोरदार विरोध करण्यात आला होता आणि ज्या शहरी मतदानावर हेमंत गोडसे यांची भिस्त होती त्या शहरातच प्रामुख्यानं भाजपची ताकद जास्त आहे। त्यामुळे अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी मशाल चालवल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडी म्हणून मुस्लिम मतदानही एकतर्फी मशालीकडे वळल्याचं चित्र होतं। त्यामुळे मशालीला याचा मोठा फायदा होण्याचं चित्र आहे। वंचित बहुजन आघाडीनं मराठा समाजातील कार्यकर्ते करण गायकर यांना उमेदवारी दिली होती। त्यांनी वातावरण निर्मिती देखील चांगली केली, पण इतर उमेदवारही मराठा असल्यानं त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता नाही। शिवाय दलित मतदारांमध्ये यावेळी संविधान बदलाच्या भावनेमुळे महाविकास आघाडीकडे जाण्याचा कल दिसून आला, याचाही फायदा वाजे यांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता गोदातीरी यंदा मशाल पेटणार असल्याच्या चर्चा स्थानिक लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये आहेत। पण शांतिगिरी महाराज नेमकं किती मतदान घेतात आणि शहरातून हेमंत गोडसे यांना कसं मतदान होतं यावरही इथलं गणित अवलंबून असल्याचं लोकांचं म्हणणं आहे। शेवटी निकाल 4 जूनला आहे, त्या दिवशी यावर शिक्कामोर्तब होईलच। तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू।